एका बाजूला अनबी स्पोर्ट्स कांडीचा बाडा आणि एका बाजूला जय बजरंग स्पोर्ट्स सावरोली टीम. टॉस जिंकला सावरोली टीमने, घेतला फिल्डिंगचा निर्णय, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं मैदानाच्या आतमध्ये. खांडीचा वाडा टीमला 18 बॉलची मॅच आहे, 3 ओव्हरची मॅच. चला सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पोहोचा. टीम हडल टीम हडल मैदानाच्या आतमध्ये पार पडली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. दीपक भगत आणि त्याच्या सोबतीला बॅटर प्रदीप, अर्थातच रुद्र. प्रदीप आणि दीपक भगत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल. एक हाय व्होल्टेज ड्रामा नगरसेवक चषक 2026 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला संध्याकाळच्या सत्रामध्ये. उभ्या महाराष्ट्राची परंपरा म्हणजे अतिथी देव भवई, भारताची धाराई. स्वागत करून तुमच्या आम्ही पालतो परंपरा. याच परंपरेनुसार आलेल्या लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत आणि घेऊन जाते तुम्हाला क्रिकेटच्या विश्वामध्ये, जिथे रंगेल क्रिकेटचा अद्भुत खेळ आणि जिथे रंगेल क्रिकेटचं घमासान. प्रत्येक ओव्हरसाठी 5 मिनिटाचा कालावधी आहे. आजची 2 टीम नोंद घ्या. 5 मिनिटामध्ये कंप्लीट तुम्हाला 6 बॉल फेकायचे आहेत, म्हणजेच 15 मिनिटामध्ये तुम्हाला कंप्लीट 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. 10 मिनिटामध्ये तुम्हाला कंप्लीट 2 ओव्हर टाकायचे आहेत, अन्यथा एक प्लेअर तुमचा 30 मध्ये घेतला जाईल. हा स्पर्धेचा नियम. मॅचला सुरुवात. पहिला बॉल राऊंड द विकेटने पहिलाच बॉल उडवलाय. कॅचची संधी निर्माण झाली आणि पहिल्याच बॉलवर मैदानाच्या आतमध्ये कुशल मुवमेंटला महत्वपूर्ण मॅच मध्ये दीपक भगत गोल्डन डकचा शिकार. पहिल्याच बॉलवर मोठी विकेट सावरोली टीमची घेत असताना आपण पाहताय खांडीचा पाडा टीमला अपयश मैदानाच्या आतमध्ये, कारण दीपक भगत बाद झालाय. एक मोठा बॅटर आहे मैदानाच्या आतमध्ये. थोडासा निराशे स्वतःवर. फटका चांगला सजवला होता, परंतु तेवढीच जबरदस्त झेल मैदानाच्या आतमध्ये आपण मिड विकेट रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षकाला घेताना पाहिली आहे. पहिल्या बॉलवर गोल्डन डकचा शिकार दीपक भगत ठरलाय. यश प्राप्त झाले बॉलर प्रसादला. आज खरे हाताने सावरोली टीम ठरवून आली है. अभी तो पूरा आसमान बाकी है, क्योंकि अभी असली जंग बाकी है. इरादा तो जीत का है, लेकिन पूरा हौसला अभी बाकी है. जंग इरादों को नहीं लगती क्योंकि जितना अभी बाकी है. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी सावरोली टीम अथांग प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करते आहे आणि कॅप्टनने सुद्धा सांगलं आज खऱ्या हाताने आमचे बॉलर चांगली कामगिरी करतायत आणि तोच आत्मविश्वास आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये सावरोली टीमचा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश भगत. एक भाऊ बाद, दुसरा भाऊ मैदानाच्या आत आणि बॉल सीमारेषा पार. 4 धावेंसाठी चौकार. आकाश भगत खऱ्या अर्थाने याच ग्राउंडवर धर्मवीर चषक मध्ये एक जबरदस्त इनिंग आपण याच बॅटरच्या माध्यमातून पाहिली आहे. हार्दिक 11 स्पोर्ट्सच्या विरुद्ध साई स्पोर्ट्स मधून बॅटिंग करत असताना कोण विसरेल ते अविस्मरणीय क्षण. एक मानाची अभिमानाची स्पर्धा शहापूरमध्ये घडत असते आणि तेवढीच दिमागदार स्पर्धा आपण वाघोबा स्पोर्ट्स आयोजितच्या माध्यमातून नगरसेवक चषक 2026 पाहताय आणि क्वालिफायची मॅच मैदानाच्या आत सुरू आहे. पुढील बॉल जुस्सी फुलटॉस होता, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये 20 बॉल ठरलाय आकाश भगतचा आणि फेकलाय मैदानाच्या आतमध्ये बॉलर प्रसादने डॉट बॉल. टीट फॉर टॅट जसे तसे प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच रंगती आहे. रोमांचक आणि रोमहर्षक मॅच मैदानाच्या सुरू आहे. 3 बॉल झालेत, 4 धावा आल्यात, 1 विकेट आतापर्यंत गमावली आहे आणि मोठी विकेट होती मैदानाच्या आतमध्ये दीपक भगतची. राऊंड द विकेटने पुढील बॉल रिव्हर्स अटेम्प्ट मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये सावरोली टीमचा जल्लोष. दुसरी विकेट डाऊन मैदानाच्या आतमध्ये खांडीचा पाडा टीमची. 2 मोठे मोहरे मैदानाच्या आतमध्ये बाद केलेत बॉलर प्रसादने आणि आत्मविश्वास नक्की धुनावला असेल बॉलर प्रसादचा, कारण दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये तोडफोड करायचंच काम माहिती आहे आकाश भगत आणि दीपक भगतला, परंतु महत्वपूर्ण मॅच मध्ये त्यांना अपयश आलं. म्हणून क्रिकेटमध्ये राजाचा लंक आणि लंकाचा राजा कधी होईल सांगता येत नाहीये.
सध्यासारखा रंग बदलणाऱ्या मित्रांनो खेळ आहे क्रिकेट. क्रिकेट लढायला, क्रिकेट पडायला, क्रिकेट जिंकायला, क्रिकेट हसायला, क्रिकेट मित्र बनवायला शिकवतो, क्रिकेट मित्राच्या विरुद्ध खेळ करायला शिकवतो, क्रिकेट संघामध्ये एकात्मता राखायला शिकवतो. तो क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि या मॅच मध्ये आत्मविश्वासाने खेळ सावरवली टीम सातत्याने करतीये. तू चल मे आया मैदानाच्या आतमध्ये असं चालू आहे आणि आणखी एक बॅटर मैदानाच्या आतमध्ये कॉट अँड बोल्ड होतोय. 5 बॉलचा खेळ कंप्लीट. धावसंख्या स्कोर बोर्डवर फक्त 4 धावा आणि 3 विकेट लॉस. फुटबॉलचा स्कोर आपण स्कोर बोर्डवर पाहताय, परंतु सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट सुरू आहे. धावांसाठी या मॅच मध्ये संघर्ष करावा लागतोय खांडीचा बडा टीमला. सातत्याने अपयश आतापर्यंत येते पहिल्या ओव्हर मध्ये आणि जबरदस्त कामगिरी आपण बॉलर प्रसादची पाहता एक महत्वपूर्ण मॅच मध्ये. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े के घाव, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. ताज के पत्ते से मल नहीं बनता, नदी को रोकने से समंदर नहीं बनता. आगे बढ़ते रहे जिंदगी में, क्योंकि एक जिद से कोई सिकंदर नहीं बनता. सिकंदर हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए जमीन पर आकर नहीं गिरता. गिरते हर दरिया समंदर में, लेकिन कई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. हे मात्र पाहायचं आहे कौन किस पे है भारी, किसमें कितना है दम. दम दाखवल्या पहिल्या ओव्हर मध्ये बॉलर प्रसादने. पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये जुसी फुलटॉस होता. ब्रेड अँड बटर बॉलची संधी मैदानाच्या आतमध्ये बॅटरला होती आणि 2 धावा धावून मैदानाच्या आतमध्ये होत आहेत कंप्लीट आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्येला आकार येतो आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 6 धावा 6 बॉलच्या समाप्तीनंतर. चांगली मॅच सुरू आहे. 6 धावा धावफलकावर आहेत. 3 विकेट गमावल्या आहेत. 12 बॉल आहेत. 12 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये खांडीचा पाडा टीमला करायचा आहे. खरं मॅच क्वालिफायची आहे, थोडंसं स्पीडअप करा. प्रत्येक बॉलवर टीम मीटिंग आपण करू नका. 12 बॉल आहेत. 12 बॉल मध्ये 30-35 धावा या मॅच मध्ये टार्गेट नक्की सेट करण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये खांडीचा पाडा टीम करेल. क्षमता आहे, बॉलिंग लाईनअप चांगला आहे विचार केला खांडीचा पाडा टीमचा, परंतु बॅटिंग चांगली करायची आहे. पहिल्या ओव्हर मध्ये अपयश आलंय बॅटिंग करत असताना. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर दयाल सन्मान्य आदरणीय ऑफिशियल बंच हेमंतजी तावडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. सरचे हार्दिक शुभ स्वागत. आणि क्रिकेटचा वारसा जपणारा व्यक्तिमत्व आहे सन्मान्य आदरणीय हेमंतजी तावडे सर. स्क्वेअर कटच्या माध्यमातून आपण स्ट्रोक पाहताय मैदानाच्या आतमध्ये. पहिली धाव अगदी वेगाने पूर्ण होतीये. दुसऱ्या धावीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, प्रयत्नांना यश येत आहे. 2 धावींच्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर 8 धावा आणि पार्टनरशिप बिल्डअप करते मैदानाच्या आतमध्ये खांडीचा पाडा टीम. आणि पार्टनरशिपला क्रिकेटमध्ये खूप सारं महत्व आहे. बॅक टू बॅक विकेट गमवत होत्या, तदनंतर 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगला क्रिकेट करतायत. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता. डॉट बॉल फेकलाय मैदानाच्या आतमध्ये प्रदीपच्या विरुद्ध. बॉलर दयालने डॉट बॉल फेकलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॉलिंग करतोय. लेफ्ट आर्म बॉलर आहे मैदानाच्या आतमध्ये. फिरकी पट्टू आहे आणि रवींद्र जडेजाची आठवण करून देणारे बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकतोय. लाईन अँड लाईन सुरू आहे काय आणि अचूक टप्प्यावर पकडून बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये बॉलर दयाल करतोय. संकट अडवायला येत नाही, संकट घडवायला येतात, परंतु या संकटातून बाहेर खांडीचा बडा टीमला कोण काढेल. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. या मॅच मध्ये खूप सारी मुसीबत मैदानाच्या आतमध्ये खांडीचा बडा टीमवर येते, कारण डॉट बॉल येत आहेत, प्रेशर रिलीज होतोय, धावा येत नाहीयेत बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. 8 धावा धावफलकावर. 2 बॉल शिल्लक आहेत दुसऱ्या ओव्हर मधले. शॉर्ट ट्रॅकर बॉल हा पण पूल केला. शॉर्ट लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. पुन्हा एकदा 2 धावा धावून काढल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल जाऊन पोहोचतीये 10 धावा. दुसऱ्या ओव्हर मधला 1 बॉल शिल्लक आहे. 10 धावा धावफलकावर आहेत. 10 ऑन स्कोर बोर्ड. 1 बॉल शिल्लक दुसऱ्या ओव्हर मधला. 10 धावा धावफलकावर. नगरसेवक चषक 2026 दिवस क्रमांक 1 क्वालिफायची मॅच मैदानाच्या आतमध्ये खांडीचा पाडा विरुद्ध सावरोली.
पुन्हा एकदा यॉर्कर बॉल, बॉडी लाईन अटॅक बॉलरचा आपण पाहताय आणि एक धाव पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये प्रदीपच्या बॅटमधनं कंप्लीट. 2 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या स्कोर बोर्डवर 11 धावा. 6 बॉल शिल्लक. महत्वपूर्ण 6 बॉल. मॅच मधले किती टार्गेट सेट केलं जाईल, किती धावांचं लक्ष या मॅच मध्ये सावरुली टीम समोर ठेवलं जाईल, येणारी वेळ मैदानाच्या आतमध्ये सांगेल. चला टीम मीटिंग करू नका. सावरुली टीम लगेच मॅच चालू करा. थोडंसं स्पीडअप आपण करा. दोन्ही टीम सहकार्य करा. मॅच महत्वपूर्ण आहे. टीम अडल छोटीशी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. जबाबदारी दिली या मॅच मध्ये बॉलर सिद्धू. सिद्धूचा सुद्धा चांगला खेळ आतापर्यंत या स्पर्धेमध्ये राहिलाय. चांगली बॉलिंग सिद्धूने सुद्धा केली आहे. परंतु क्रिकेटमध्ये आणि आयुष्यात भूतकाळाने ओळखलं जात नाही. वर्तमान तुम्हाला सध्याच्या घडीला क्रिकेटच्या मॅच मध्ये सिद्ध करायचं आहे आणि सध्याच्या घडीला वर्तमानामध्ये चांगली कामगिरी आपण पाहताय सावरुली टीमची. परंतु मॅच अजूनही संपली नाहीये. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. म्हणून संकटावर अशा प्रकारे तुडून पडायचं. जिंकलो तर इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. तो इतिहास या मॅच मध्ये घडवायचा आहे. ओव्हर द विकेटने सिद्धूचा पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये ओव्हर पिच उडवलाय समोरच्या दिशेला मैदानाच्या आतमध्ये. लॉंग ऑन बाउंड्री लाईन, सीमारेषा पार. संघर्षमय 6 षटकार. 6च्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर 17 धावा. कोणत्या टीमला या मॅच मध्ये खतरा असेल? 17 झाल्यात. मॅच अजूनही संपली नाहीये. लढणं जाणते मैदानाच्या आतमध्ये खांडीचा बडा टीम. कारण प्लेइंग 11 दोन टीम मध्ये चांगले आहेत. बॉलिंग बॅटिंग लाईनअप चांगली आहे. दोन टीम मध्ये आतापर्यंत सकाळच्या 17 पासून चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये केला आहे. परंतु अभी नाही तो कभी नाही. आता करायचं आहे क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध आणि सिद्ध करतायत आतापर्यंत बॅटर आणि बॉलर. 17 धावा. 5 बॉल शिल्लक पहिल्या इनिंग मधले. शॉर्ट ट्रॅकर बॉल, कडाकेदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. बाउंड्री लाईन वर चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहताय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. भाग मिल्का भाग सांगत असताना 2 धावा होत आहेत कंप्लीट. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्ड वर 19 धावा. लेरो से भाकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. या मॅच मध्ये प्रयत्न करतोय बॅटर प्रदीप. 8 बॉल 13 धाब्यांवर बॅटिंग करतोय. शॉर्ट पिच बॉल, पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. बॉल सीमारेषा पार. षटकार. हे होईना बात. मैदानाच्या आतमध्ये काय मॅच सुरू आहे. पहिल्या 2 ओव्हर मध्ये मोठे स्ट्रोक येत नव्हते. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि प्रदीप बरसतोय आता आपल्या बॅट मधनं रंग. षटकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 25 धावा. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. तीन बॉल महत्वपूर्ण आहेत मॅच मधले. 25 धावा झाल्या स्कोर बोर्डवर. पुढील बॉल ओव्हर पिच. मिस टायमिंग स्ट्रोक. कॅचची संधी. कैच ड्रॉप कुशल मूवमेंटला. कैच छोड़ा है कि मैच छोड़ा है, आने वाला वक्त ही बताएगा इस मैच की कहाणी. कारण कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. ज्या ज्या वेळेला बॅटरची कॅच सुटते त्या त्या वेळेला नवीन संधी बॅटरला भेटत असते आणि त्या बॅटमधनं तो आपली बॅटिंग चांगली करत असतो. असं अनेकदा घडलेलं आपण क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे. कारण कॅच घेतली असती बॅटर बाद झाला असता. 2 धावा स्कोर बोर्डवर कमी असता आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. 2 धावेने धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या 27 धावा धावफलकावर आहेत. आता प्रेशर रिलीज होतोय बॉलर सिद्धूवर. वाईट समजते धावसंख्या स्कोर बोर्डवर 28 धावा. थोडंसं प्रेशर आपण बॉलर सिद्धूवर पण पाहताय. कारण फायटिंग स्कोर उभा राहिलाय. 2 ओव्हर मध्ये धावा नव्हत्या. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि स्कोर कार्ड या मॅच मध्ये 28 धावा आपण पाहताय. 10 बॉल मध्ये 21 धाब्यांची एक
महत्वपूर्ण इनिंग मैदानाच्या आतमध्ये बॅटर प्रदीपने केली आहे. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा पाहू शकाल. फुलचा चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा 2 काढल्यात. धावसंख्या स्कोर बोर्डवर 30 धावा. शेवटचा एक बॉल शिल्लक पहिल्या इनिंग मधला. 30 धावा धावफलकावर. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट? कोण जिंकेल मॅच? अनेक प्रेक्षकांच्या नजरा योगेश टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून सुद्धा वेधल्या जात आहेत. त्यांचं सुद्धा सरचे स्वागत आहे. नगरसेवक चषक 2026 मध्ये. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल. 0 इज बेटर दॅन 1. क्रिकेटमध्ये शून्यापेक्षा 1 धावेला खूप सारे महत्व आहे आणि 20 धावा या मॅच मध्ये बॉलर सिद्धूने खर्च केल्या आहेत. 31 धावा धावफलकावर आहे. शेवटचा बॉल आहे शिल्लक. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल आलाय. इनिंगची समाप्ती होतीये. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर 31 धावा आणि बनवायच्या आहेत 18 बॉल मध्ये 32 धावा. जय बजरंग स्पोर्ट्स सावरोली टीमला. अठरा बॉल मध्ये 32 धावेंचं आव्हान ठेवलंय खांडीचा पाडा टीमने. जय बजरंग सावरोली टीम समोर. टीम अडल मैदानाच्या आतमध्ये पार पाडली जाते आहे. गेम प्लॅन केले गेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये धावा कशा पद्धतीने रोखायच्या आहेत, रोखल्या जातील की बनवल्या जातील मैदानाच्या आतमध्ये, हे मात्र पाहायचं आहे. तू रख हौसला हो मंजर भी आएगा, पैसे के पास चल के समंदर भी आएगा, टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. कोणत्या टीमला जिंकण्याची मजा खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये येईल संध्याकाळच्या सत्रात, हे मात्र पाहायचं आहे. कारण क्वालिफायची मॅच चालू आहे. एका बाजूला खांडीचा वाडा टीम आहे, एका बाजूला सावरोली टीम आहे. दूरवरचा प्रवास करून खऱ्या अर्थाने क्रिकेट खेळण्यासाठी आज खऱ्या अर्थाने सकाळच्या सत्रामध्ये उपस्थिती दाखवली आणि तदनंतर प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना दोन टीम समोरासमोर येऊन टेपल्या आणि तदनंतर क्रिकेटच्या महायुद्धाला सुरुवात झाली. पाहता पाहता पहिली इनिंग समाप्त झाली. 31 धावा स्कोरबोर्डवर उभ्या झाल्या आणि 32 धाव्यांचं आव्हान ठेवलं. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित पोहोचा, वेळ वाचवणं गरजेची गोष्ट आहे. बॉलिंग एंडवर पहिल्या स्पेल मध्ये बॉलर परंपरेनुसार आपण दीपक भगत यांना पाहाल. सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर आणि त्याच्या सोबतीला प्रसाद. 18 बॉल 32 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच रंगेल कारण खांडीचा पाडा टीम कडे सुद्धा बॉलिंग लाईनअप चांगला आहे, परंतु बॉलिंग चांगली होईल की बॅटिंग चांगली होईल हे मात्र पाहायचं आहे. कोण जिंकेल मॅच? नगरसेवक चषक 2026 मधली क्वालिफायची पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दीपक भगत परंपरेनुसार पहिल्या स्पेल मध्ये बॉलिंग ट्रॅक वर उभे आहेत बॉलिंग साठी
आत्मविश्वासाने खेळ त्यांना मात्र करायचा आहे. बॅटिंग झाली नाहीये परंतु बॉलिंग चांगली करायची आहे आणि आता या धावा चेस करायच्या आहेत जय बजरंग सावरोली टीमला. स्ट्राइक एंडला बॅटर प्रसाद, नॉन स्ट्राइक एंडला बॅटर आहे सागर. ना संघर्ष ना तकलीफ, फिर क्या मजा जीने में, तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य होगा सीने में. पसीने से लिखे हुए कागज कोरे नहीं होते, जो करते हदर मेहनत उनके सपने अधुरे नहीं होते. स्वप्न साकार करण्यासाठी दोन टीम मैदानाच्या आतमध्ये आणि प्रयत्नांना होईल सुरुवात. सेकंड इनिंगला सुरुवात. ओव्हर द विकेट ने पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. यस इट इज अ वाईट बॉल. दोन समांतर रन्स मिळतील अवांतर. धावसंख्येचा श्री गणेशा जय बजरंग सावरोली टीमचा. और पिच बॉल, बॅटची कडा, विकेट धोक्यात आणि चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये आणि गोल्डन डकची शिकार मैदानाच्या आतमध्ये. बॅटर सागर होतोय, प्रसाद बाद होतोय 0 धावेंवर. जी सुरुवात आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिली ती सुरुवात सेकंड इनिंग मध्ये सुद्धा पाहता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव. पहिल्याच बॉलवर वाईट बॉल आणि तदनंतर विकेट मैदानाच्या आतमध्ये दीपक भगतने केली आहे प्राप्त. सहजासहजी खांडीचा बडा टीम ही मॅच सोडणार नाहीये कारण दोन टीम कडे क्षमता आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा. कॉट बिहाइंड द विकेट कीपर मैदानाच्या आतमध्ये दुसरी विकेट गमवत असताना बजरंग स्पोर्ट्स सावरोली टीम. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धू येत आहेत बॅटिंग साठी. दीपक भगत बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट प्राप्त करतोय आणि पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये आता हॅट्रिक असेल. हॅट्रिक बॉल मैदानाच्या आतमध्ये फेस करण्यासाठी फ्रेश बॅटर स्ट्राइक एंडला सज्ज असेल सिद्धू. मॅच रंगतीये, मॅच मध्ये मजा येते. मॅच रोमांचक आणि रोमहर्षक अवस्थेत सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 16 बॉल आहेत, 31 धावा आहेत. चांगल्या स्टान्सने बॅटिंग करत असताना आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये बॅकअप नाहीये म्हणून दीपक भगतने या मॅच मध्ये थ्रो केला नाहीये. समजदारीचा क्रिकेट आहे, जबाबदारीचा क्रिकेट आहे, अनुभव आहे आणि अनुभवाचा वापर दीपक भगत मैदानाच्या आतमध्ये करतोय. हॅट्रिक बॉल आलाय डॉट. शॉर्ट ट्रॅकर बॉल, फुल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये मिड विकेट रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल काढली जाते. सिंगलच्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर 2/2 सावरोली टीम. 4 बॉल टाकले आतापर्यंत दीपक भगतने 2 विकेट प्राप्त केले, 2 धावा खर्च केल्या आहेत. ओव्हर द विकेटने पुढील बॉल फ्रंटफुटला येत असताना कट केला. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्या स्कोर बोर्डवर 3 आणि 2 विकेट लॉस. फुटबॉलचा स्कोर बोर्डवर आहे परंतु क्रिकेटचा स्कोर या मॅच मध्ये उभा करायचा असेल तर चांगले षटकार आणि चौकार या मॅच मध्ये सावरोली टीमला सुद्धा मारायचे आहेत परंतु मारू दिले नाहीयेत बॉलर दीपक भगतने. आतापर्यंत हात खोलू दिले नाहीयेत बॉलर दीपकने बॅटरला. आता मात्र हात खुले केलेत मैदानाच्या आतमध्ये. मेंढडरी पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये शेवटच्या बॉलवर येत आहेत 4 धावा, चौकार. 7 धावा धावपलकावर 6 बॉलच्या समाप्तीनंतर. 12 बॉल शिल्लक, 25 धावेंचं आव्हान अजूनही मैदानाच्या आतमध्ये पार करायचं आहे सावरोली टीमला. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे.
12 बॉल शिल्लक आहेत. 25 धाव्यांची अजूनही गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. एका बाजूला धावा रोखायच्या आहेत. तर थोडस फास्ट क्रिकेट केला. 5 मिनिटाचा कालावधी आहे 6 बॉल फेकण्यासाठी. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर अक्षय, जबाबदारी दिली आहे कॅप्टनने आणि जबाबदारीने केलं. अक्षयला करायचं आहे, एका बाजूला बॅटरला करायचं आहे. जो जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडेल क्रिकेटच्या मॅच मध्ये तो मात्र विजयी होईल. आणि विजयी संघाला खऱ्या अर्थाने लक्षात ठेवलं जातं. आणि विजय प्राप्त करण्यासाठी तुम्हाला खूप सारे प्रयत्न प्रामाणिक करायचे आहेत मैदानाच्या आत. 12 बॉल शिल्लक आहेत. 25 धावा आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये जर्सी क्रमांक 17 अक्षय ओव्हर द विकेटने सागरसाठी. डेड बॉलचा इशारा येतोय. रनवे मध्ये थोडासा प्रॉब्लेम बॉलर अक्षयला होतोय. थांबलेत, सावरलेत, पुन्हा एकदा तयार होत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला बॉल बाहेरच्या दिशेला आणि डॉट बॉल होतोय. जसे डॉट बॉल या मॅच मध्ये सावरली टीमच्या माध्यमातून येतील प्रेशर वाढेल. शॉर्ट पिच बॉल, मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतीये. धावसंख्या स्कोरबोर्ड वर टीमची टोटल 8 धावा आहे. 10 बॉल आहेत. 24 धाब्यांची गरज आहे. प्रत्येक बॉल आता महत्वपूर्ण आहे. अविस्मरणीय क्षणांना साक्ष देणारी स्पर्धा, कालजाची उनकंठा शिगेला पोहोचवणारी मॅच. नगरसेवक चषक 2026. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतोय मिड विकेट मध्ये. डीप मध्ये दीपक बघत येत आहेत बॉलवर. चांगला थ्रो आपण मैदानाच्या आत पाहताय. पुन्हा एकदा एक सिंगल. सन्माननीय आदरणीय महेशजी बेखंडे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हा. सरसे शुभ स्वागत. मिस टायमिंग स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये कॅचचा प्रयत्न होईल आणि चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. आणि आणखी एक फलंदाज बजरंग स्पोर्ट्स सावरोली टीमचा मैदानाच्या आतमध्ये परतेल. सन्मान्य आदरणीय महेश हुमने यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर प्रसाद गवली यांच्या माध्यमातून पारितोषिक लावण्यात येत आहे. 6 हॅट्रिक साठी 501 रुपयाचं पारितोषिक. 8 बॉल मध्ये 23 धाब्यांची गरज आहे. पहिला बॉल चांगला स्ट्रोक आलाय मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटरचा. एक धाव काढली गेली आहे. एक धावेच्या मध्ये धावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचली आहे. 10 धावा. 7 बॉल शिल्लक आहेत. 22 धाब्यांची गरज आहे. आणि षटकारांनी चौकार हवेत या मॅच मध्ये सावरोली टीमला, परंतु मारू दिले नाहीयेत बॉलरने आतापर्यंत. अक्षयची चांगली ओव्हर पाहताय. 5 बॉल फेकले, 3 धावा खर्च केल्या आहेत. एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा प्राप्त केली आहे. हा बॉल महत्वपूर्ण आहे स्पेल मधला. मोठा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये नक्की आलाय आणि बॉल सीमारेषेच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय. थांबणार नाही. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर 4च्या मदतीने फ्लाय होतीये. 14 धावा धावफलकावर. 6 बॉल आहेत आणि 18 धावा आहेत. खडाकेदार मॅच मैदानाच्या आतमध्ये पैसा वसूल मॅच रंगली आहे. क्वालिफायची मॅच आहे.
18 धावा आहेत. 6 बॉल मध्ये 18 धावा होऊ शकतात, एका बाजूला रोखल्या सुद्धा जाऊ शकतात, परंतु काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये पाहायचं आहे. आणि तिसऱ्या स्पेल मध्ये बॉलर आकाश. 6 बॉल मध्ये 18 धावेची गरज. धावसंख्या स्कोरबोर्डवर 14 धावा, 3 विकेट लॉस. जय बजरंग स्पोर्ट्स सावरोली टीम. आकाश भगत बॉलिंग साठी तिसऱ्या ओव्हर मध्ये. ओव्हर पिच बॉल कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक कव्हर रिझन मध्ये. पॉपिन क्रीज मध्ये बॅटर सुरक्षित पोहोचलाय. एक सिंगल येते. 5 बॉल शिल्लक आहेत, 17 धाव्यांची गरज आहे. 2 ते 3 मोठे स्ट्रोक मॅच मध्ये मजा येईल, परंतु 2 ते 3 डॉट बॉल, चांगली बॉलिंग, विकेट मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये कांडीचा पाडा टीम अग्रेसर ठरेल. सोडून दिलाय बॉल मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 धावेने धावसंख्येत वाढ. 16 धावा धावबल कव्हर. 5 बॉल 16 धावा. 1 बाउन्सचा इशारा. 1 4 दी ओव्हर. शॉर्ट पिच बॉल उडवलाय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दीपक भगत चुकी करत नाहीये आणि चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये होतोय पूर्ण आणि बॅटरचा खेळ होतोय खल्लास. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दयाल येत आहेत बॅटिंग साठी. 4 बॉल शिल्लक आहेत, 16 धाव्यांची गरज आहे. कोण जिंकेल मॅच? अनेक प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे वेधल्या जात आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत संध्याकाळच्या सत्रामध्ये. लेफ्ट हँडर बॅटर कम टू द क्रीज. दयाल. 4 बॉल 16 धाव्यांची गरज. चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला आपण लेफ्ट हँडर बॅटरच्या माध्यमातून पाहताय. बॉलने थोडासा चकवा दिला आणि नशिबाच्या आल्यात मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा. चौकार. 3 बॉल 12 धावा. मॅच अजूनही 2 टीम कडे ऑन आहे. कुठली टीम या सिच्युएशनला मॅच जिंकू शकते, कारण 2 बॉल मध्ये 12 धावा निघताना सुद्धा अनेकदा आपण क्रिकेट मध्ये पाहिलाय. 3 बॉल 12 धाव्यांची गरज. शॉर्ट ट्रॅकर बॉल अलॉंग दी कार्पेट. पहिली धाव अगदी वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. थर्ड अंपायर घेतला जातोय. DRS इथं चेक केलं जाईल. रनआउटची विकेट. सन्मान्य आदरणीय निलेशजी पाटोले साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. सर हार्दिक शुभ स्वागत. आउट आहे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रनआउटची विकेट प्राप्त होतीये खांडीचा पाडा टीमला. पॉपिन क्रीज मध्ये बॅटर सुरक्षित पोहोचले नाही आहेत. दोन बॉल 11 धाव्यांची गरज. स्ट्राइक इनला बॅटर दयाल. त्यांच्या बॅटमधनं एक चौकार आलाय, परंतु आता षटकार येईल का? कारण षटकारांची भाषा बोलायची आहे. भिवंडीच्या भाषेत बोलायचं तर षटकार जावेत या मॅच मध्ये. 2 बॉल मध्ये 11 धाव्यांची गरज आहे आणि डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. आता विजयाच्या दिशेने आगागूज करतीये खांडीचा पाडा टीम. चांगला खेळ सावरोली टीमचा आपण पाहिला, परंतु बॅटिंग करत असताना अपयश आलं. पुन्हा एकदा चांगला बॉल. डॉट बॉलची सांगता. मॅच या ठिकाणी होते कंप्लीट. मॅच फिनिश. अभिनंदन टीम अन्वी स्पोर्ट्स खांडीचा पाडा. हार्दिक हार्दिक अभिनंदन. क्वालिफाय होत आहेत आणि हार्ड लक बॅड लक पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जय बजरंग स्पोर्ट्स सावरोली टीम. धन्यवाद. आजचा खेळ खऱ्या अर्थाने याच ठिकाणी समाप्त होतोय
आणि आपण घेतोय रजा. पुन्हा एकदा भेटूया